नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिझनेस गप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण इंद्रनील बरोबर बोलणार आहोत की एखादा व्यवसाय स्केल कसा करायचा. बाकीचे 3 एपिसोड जर तुम्ही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. एखादा व्यवसाय स्टेबल झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो की ग्रोथ कशी करायची, वाढायचं कसं. तर इंद्रनील, मला सांगा की स्केलिंग हा एक मोठा विषय आहे. तुम्ही स्वतः तुमचा प्रवास 1 दुकानं 2 दुकानं इथंपासून ते आता किती आउटलेट्स, लाखो आउटलेट्समध्ये तुमचा प्रॉडक्ट खपतो. असं म्हणतात की 1 कोटी ते 100 कोटी टर्नओव्हरमध्ये बहुसंख्य कंपन्या अडकतात आणि तिथून पुढं मग आजच्या भाषेत युनिकॉर्न्स, मग IPO, हे सगळं काहीच होत नाही. तर हे स्केलिंग कसं साध्य करायचं? व्यवसायाचं स्केलिंग जर का तुम्ही बघितलं ना, तर बायोलॉजिकल टर्म्समध्ये सांगायला गेलं तर ते लहान बाळाला मोठं केल्यासारखं आहे. बरं. तर पहिलं 1.5-2 वर्ष बाळाला तसं काहीच फारसं कळत नसतं. आपण सांगतो त्याप्रमाणे ते बाळ वागतं. तर तशा पद्धतीने तेव्हा तुम्ही काय संस्कार करताय, काय शिकवताय, व्यवस्थित त्याची काय मॉलिश करताय, व्यवस्थित विश्रांती देताय, व्यवस्थित पद्धतीने त्याला बाकीच्या लोकांना भेटवताय, काय करताय, हे सगळ्या व्यतिरिक्त ते बाळ किती रडकं होतं का खासरं होतं हे ठरतं. तसं ते पहिले 2 वर्ष त्या बाळाला मोठं करण्यात, सेल्फ सफिशियंट करण्यातच जातं. पण त्याच्यानंतर तुम्ही, आपण जसं बाळांना 2-2.5 वर्ष झालं की प्ले स्कूलमध्ये घालतो, मग शाळेत जायला लागतात, मग कॉलेजमध्ये जातात, तसंच प्रोग्रेस धंद्याचं साधारण होतं. बरं. आणि मी पहिल्यांदा घरात असताना तुम्हाला 10 लोकांचीच इंटरॅक्शन होतं. शाळेत गेल्यानंतर 40 लोक होतात. मग मोठ्या बालवाडीतून मोठ्या जागेवर गेलात की 100 मुलं होतात. कॉलेजमध्ये गेलं की 500 होतात. मग पुढे जाऊन तुम्ही जास्त लोकांना भेटून परत एक सर्कल तुमचं तयार होतं की हे आमचं फिक्स आहे, ह्यांना जपायचं, मग पुढे जायचं. तर तसं स्केलिंग अप आहे. बरं. तर आपल्या हिंदू शास्त्रात सुद्धा कशा पद्धतीने मोठं व्हावं वयाने आणि वाढताना कसे कसे बदल करावे दिलेलं आहे, तसं तीच नीती कुठेतरी आपण आपल्या धंद्यात लावायला पाहिजे की ऑर्गॅनिक ग्रोथ पाहिजे. इनऑर्गॅनिक स्पर्ट्स येतात, पण इनऑर्गॅनिक सस्टेन होत नाही. इनऑर्गॅनिकचं परत ते वर गेलं सस्टेन झालं, वर गेलं सस्टेन झालं. सो सस्टेनन्स आणि ग्रोथ या दोन्हीचं फाईन बॅलन्स करत बसणं आपल्याला आवश्यक. बरोबर. पण ही ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे नक्की काय? आपल्या शरीरासारखंच आहे. म्हणजे तुम्हाला म्हणतात तसं की 12व्या वर्षाच्या मुलाला तुम्ही जिम करायला लावलं तर ते चुकीचं आहे, कारण मसल डेव्हलपमेंट नीट झालेलीच नाही. पण 18व्या वर्षानंतर तुम्ही मसल डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे, कारण की ती तुमच्या 40 नंतर तुमच्या फायद्याची येते. तर त्यामुळे प्रत्येक वयाला, प्रत्येक स्टेजला बिझनेसच्या तसंच आहे की प्रॉब्लेम सेट वेगळे आहेत, गरजा वेगळ्या आहेत, डाएट वेगळं लागतं. आणि डाएट म्हणजे काय, आपलं बिझनेसमध्ये आपण काय घालतोय ते असं आपण बघितलं तर त्या दृष्टीने एक्सपोजर काय की संगत कोणाची लागते हे आहे. तर त्या पद्धतीने आपण धंद्याकडे जेव्हा बघायला लागतो आणि तसंच जपायचं आहे, आपलं ते एक जीव आहे आणि त्याला एक आपण एवढा जीव घातला आहे, तर त्याला आपल्याला मोठं करून सेल्फ सफिशियंट बनवायचं आहे. या पद्धतीने आपण जर का धंद्याकडे बघायला लागलो तर ते स्केलिंग अप जे आहे ना, ते नॅचरली होत जातं. राईट. आणि त्यामुळे प्रत्येक स्टेजला जाताना तुमच्या गरजा बदलत जातात आणि तुमचे एक्सपोजर हॉरायझन आणि त्याला लागणारं साधनं बदलत जातील. तर ती त्यावेळेस काय आयडेंटिफाय होत आहेत हे बघत राहणं हे व्यावसायिकाचं काम आहे. पण ही जी गती असती, म्हणजे आता तुमचा वैयक्तिक अनुभव जर का घेतला तर 2 दुकानं समजा 30 वर्ष चालू होती, मग 100 दुकानं, 1000 दुकानं, लाख आउटलेट्समध्ये प्रॉडक्ट, हे कदाचित पुढच्या 20 वर्षात झालं, शेवटच्या आता गेल्या 10 वर्षात खूप वेगानं झालं. तर ज्या वेगानं नंबर्स बदलतात, ज्या वेगानं स्केल बदलतं, ज्या वेगानं आकडे बदलतात, माणसं जोडली जातात, हे कधी कधी हॉरिफाईंग वाटतं का? आणि हे मॅनेज अचानक कसं करायचं एवढा मोठा पट? सो त्याकरता ना सिस्टीम्स आणि प्रोसेसेस फार महत्त्वाचे असतात, कारण की ते तुमचं स्केलेटनसारखं आहे. ते किती एक्सपांड करतं तुम्हाला त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे ती तुम्ही किती मजबूत बनवाल आणि किती पर्सन इंडिपेंडंट बनवाल, तेवढं तुमचं उड्या मारणं या ज्या जातात की ज्या स्पर्ट असतात की म्हणजे 2 दुकानांची 30 झाली किंवा 30ची 300 झाली, 300ची 3 लाख झाली, तर ती ज्या ग्रोथ स्टेज एकदम जाते ती हार्नेस करायची ताकद तुमच्यात राहते. म्हणून हे फ्रेमवर्क बांधणं एंटरप्रेन्योरचं काम आहे. आणि मग फ्रेमवर्कमध्ये योग्य ते लोक, योग्य ते घटक, योग्य त्या सिस्टीम्स, योग्य त्या कन्सल्टंट्सना जोडून ही ग्रोथ फ्युएल कशी करायची हे ठरवतात. ओके. पण मग या हॉरिफाईंग आहेच ते. आणि कधी कधी बघायला गेलं तर लक्षात येतं की अरे आपण म्हणजे 5 वर्षात केवढा बदल झालाय. बरोबर. पण ते 5 वर्ष मायक्रो लेवलला बघतो तेव्हा एक एक दिवस कधी कधी खूप कसा संपतोय असं वाटतं. तिथनं 5 वर्ष बघितल्यावर मग एकदम ते बदलतं. त्यामुळे तुम्ही तेवढा पेशन्स पण ठेवणं आवश्यक आहे की ते रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे जे म्हटलेलं आहे तसंच आहे की व्यवसाय कुठलाही एका दिवसात होत नाही.
त्याची एक 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 स्टेज असते, ते पुढे पुढे जातात. बरोबर. मग ह्या सगळ्यामध्ये हे जे आता बझवर्ड्स आहेत म्हणजे OKR आहे गुगल वापरायचं, KRA आहे, KPA आहे, यांचं किती महत्त्व आहे आणि समजा महत्त्व असेल तर ते कसे सेट करायचे? महत्त्व असं आहे की जेव्हा तुम्ही बाकीच्या लोकांना तुमच्या संस्थेत घेता तेव्हा ते एका दिवसात तुमच्या अलाइनमेंटमध्ये नसतं. आणि पूर्वीचा काळ वेगळा होता की तेव्हा लोक नोकर घ्यायचे आणि सगळा धंदा ऑन्टरप्रेन्योर चालवायचा. तो 10 नोकरांना सांगायचा तू हे बघ, तू बघ, तू बघ, तू बघ, हे बघ, तुझं एवढंच काम आहे. हा त्याचा KPA KRAच होता की तू हे तुझं काम आहे आणि ह्याचा रिव्ह्यू मी घेतो. फक्त सगळं ऑन्टरप्रेन्योर करायचं. त्यामुळे फील्ड ऑफ ग्रोथ कधी कधी रिस्ट्रिक्ट व्हायची, कारण की ऑन्टरप्रेन्योर म्हणायचं हे सगळं ॲप सांभाळायलाच माझा खूप बँडविड्थ जाते, आता मी काय करू. आणि तेव्हा सिस्टीम्स नव्हत्या एवढ्या चांगल्या आणि बरेचदा धंदा कॅशवरती खूप व्हायचा. त्याच्यामुळे तो कॉम्पोनंट समजण्याकरता ऑन्टरप्रेन्योरला तिकडे राहणं आवश्यक होतं. आता आपल्याकडे भरपूर धंदे, बरेचसे धंदे आता खूप लिगली चांगले धंदे करतात. कंप्लायन्स वाईज एवढा इश्यू नसतो. आणि IT आणि सिस्टीम्स ज्या काय आलेल्या आहेत त्याच्याने तुम्ही म्हणजे आपण सध्या वर्क फ्रॉम होम बरेच जण करत होतो आणि कुठेही बसून कसंही काम करता येतं हे आलेलं आहे. तर त्यामुळे हे KPA KRA खूप चांगले उपयोगाचे पडतात. पण त्याचबरोबरीने जेव्हा प्रोफेशनल्स तुमच्या धंद्यात येतात आणि तुम्ही नोकर न घेता मॅनेजर्स आणि सुपरवायझर्स घेता, त्यांना संस्थेची त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे हे समजण्याकरता हे KPA KRA आवश्यक आहे की ही माझी अपेक्षा आहे आणि ह्याच्याकरता मला रिव्ह्यू घेणार आहेत. हे एकदा कळलं की तो त्याचं काम व्यवस्थित करू शकतो. आणि डेलिगेट करता येणं हे महत्त्वाचं असतं. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही, मी मगाशी म्हटलं तसं. त्यामुळे त्यांना डेलिगेट केल्यावर हे कर तू आणि ह्याचा मी रिव्ह्यू घेईन, हे झालं तर उत्तम चाललं. मग आता या OKR KRA KPA हे बनवायचे कसे? कारण काय होतं, जशी कंपनी मोठी होती तशी प्रोसेस बर्डन होती. मग असं म्हणतात की जितकी मोठी कंपनी तितकी ती हत्तीसारखी हळूहळू हळूहळू वाढते किंवा हळूहळू पुढं जाते. त्याच वेळेला एखादी छोटी कंपनी फास्ट येते, अजाईल असते, फ्रुगल असते आजच्या भाषेत, आणि ती पटकन पुढं घेऊन जाते. तर हे प्रोसेसचं बर्डन वाढीवर होऊ नये म्हणून तुम्ही कशी काळजी घेता किंवा कशी घ्यायला हवी? हे करण्याकरता इंटरनल मेकॅनिझम आमच्याकडे नव्हतं, म्हणून मी त्यावेळेस HR नीती नावाच्या कंपनीला अप्रोच झालो आणि तिथे त्यांनी आम्हाला हे KPA KRA कसे सेट करायचे, जॉब डिस्क्रिप्शन कसं करायचं, ऑर्गनायझेशनल पिरामिड कसा तयार करायचा आणि त्या ह्याच्यात प्रोफेशनल्सला कसं बसवायचं हे स्ट्रक्चर बनवायला आम्हाला मदत केली. कारण HR कंप्लायन्स खूप छान करतात बऱ्याचशा कंपनी, पण हा स्ट्रक्चर्ड HR कसा बनवायचा हे ट्रेडिशनल कंपनीजना कळत नाही. कारण मालक असतो आणि मग काम करणारे लोक असतात, मध्ये काही एक लेवल ऑफ मॅनेजमेंटच नसतं. ती बनवायचं आमचं काम चालू होतं. तेव्हा मला HR नीतीशी ओळख झाली. इव्हेंच्युअली आमची केस स्टडी खूप चांगली झाली, त्याच्यामुळे आय एंडेड अप ॲक्वायरिंग अ स्टेक इनटू दॅट कंपनी आणि आता ती कंपनी भरपूर लोकांना याचा फायदा करते. पण त्यामुळे तुम्ही योग्य ते HR कन्सल्टंट्स घ्या की जे तुमच्या धंद्याला काय स्पेसिफिक लागतं हे घेऊ शकतो. कारण आज ऑटो कॉम्पोनंट काय KPA KRA ठेवतो हे मी फूड मॅन्युफॅक्चरिंगला लावलं तर ते चुकीचं आहे. आणि तेच फूड मॅन्युफॅक्चरिंगचं KPA KRA मी म्हटलं की काय टेस्टिंग फूड आणि लॅबोरेटरी कंप्लायन्स हा मी जर काय सॉफ्टवेअरवाल्यांना सांगितलं तर ते चुकीचं आहे. सो तुम्ही योग्य त्या ठिकाणी जिथे तुमची कोर एक्सपर्टीज नाही आहे तिकडे कोर एक्सपर्ट्सना बोलवा, त्यांना टार्गेट्स द्या आणि ते असाइन करून हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करा. सो असं म्हणतात की खूप पिवोट्स घेतल्याशिवाय कंपनी चालतच नाही. तुम्ही वेगवेगळे पिवोट्स घेतलेत तुमच्या 50-60 वर्षात, मग ते बाकरवडी मशीनवर बनवणं असेल किंवा आता पॅकेजिंग असेल, स्केल करणं असेल. तर आता आपल्याला पिवोट करायची वेळ आली आहे, हे कसं ओळखायचं आणि कंपन्यांनी पिवोट्स कसे ॲक्सेप्ट करावे? आता 4 पिढ्या चाललेला 81 वर्षाचा धंदा जर का बघितला तर प्रत्येक पिढीने एक वेगळा पिवोट केला, म्हणून आम्ही 81 वर्ष टिकलो असं मी म्हणतो. माया पणजोबांनी सुरुवात केली दुधाच्या व्यवसायातनं जेव्हा आम्ही B2B प्लेअर होतो. ते माया आजोबांच्या पिढीने तो दुधाचा व्यवसाय B2C केला आणि तिथे कुठेतरी तो मिठाई आणि नमकीनचा व्यवसाय सुरू केला. दुकानं चालवण्यावरनं ते फ्रँचायझिंग करणं आणि इन्स्टिट्यूशनलाइज करणं हे माझ्या वडिलांच्या पिढीने खूप छान पद्धतीने केलं. ते करताना पॅरलली दुधाचा धंदा वाढवला आणि मग बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या. आणि मग माझ्या पिढीला त्याचं असं आलं की अरे दुकानांच्या पलीकडे आपण बघू शकतो का, मग ते करायला आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणून आम्ही परत एक पिवट मारला की आता आम्ही दुकानदार राहिलेलो नाही आहोत, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहोत आणि आज आमचीच दुकानं नाही तर कित्येक दुकानं आमचा प्रोडक्ट विकतात आणि कित्येक देशात आमचा प्रोडक्ट विकतात. त्यामुळे प्रत्येक स्टेजला आम्ही कुठे ना कुठेतरी हे पिवट घेतले ब्रॉडर सेन्सला आणि त्याच्यात छोटे छोटे मायक्रो पिवट्स भरपूर होतेच. बरोबर की त्यात दूध पॅकिंगचं मशीन पहिलं भारतातलं आणणं असो 70 साली किंवा बाकरवडीचं ऑटोमेशन करणं असो
किंवा इन्स्टंट मिक्ससारखा व्यवसाय सुरू करणं की जो केटरिंग लाईनला भरपूर जास्त प्रमाणात केटर करतो. कस्टमर डायरेक्ट तेव्हा नव्हताच, बरोबर. की तेव्हा माझ्या बाबांनी आणि काकांनी कित्येक एक्झिबिशनमध्ये स्वतः थांबून गुलाबजाम बनवलेले आहेत की दाखवायला की गुलाबजाम मिक्स चालतं कसं. तर तेच आता पूर्ण पॅकेज मिठाई करणं किंवा एवढं ऑटोमेशन आणणं ट्रेडिशनल इंडस्ट्रीज करता आणि ते आता ग्लोबली विकणं. किंवा आता पुढचं ट्रान्झिशन की ज्याच्यात आम्ही 10 रुपये 20 रुपयेवाल्या प्रोडक्टचे ब्रँड्स इनोव्हेशन करतोय किंवा आम्ही आता हेल्दियर साईडला पूर्ण एक ब्रँड तयार करतोय की जो या महिना अखेर लॉन्च होतोय, की हे ट्रान्झिशन्स आहेत. तर त्याच्यामुळे हे पिवट घ्यायलाच लागतात, ते मॅन्डेटरी आहेत, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट पण बदलत जाते. बरोबर. पण मग तुम्ही शोधता कसं की आता पिवट घ्यायची वेळ आली आहे किंवा हे कसं समजतं? हेच काम आहे एंटरप्रेन्योरचं. कारण स्ट्रॅटेजिक लेवलला तुम्हाला तुमची संस्था रेलेव्हंट ठेवणं आवश्यक आहे. कस्टमर कसा बदलतोय तसं तुम्ही संस्था बदलताय का, आणि कस्टमरला त्या बदलात तुम्ही कसं फॅसिलिटेट करताय तुमचा प्रोडक्ट सर्व्हिस, हे बघत राहणं हे एंटरप्रेन्योरचं काम आहे. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक लेवलला हे विचार करणं, बघणं, दुसऱ्यांकडनं शिकणं, त्याच्यावरती काहीतरी ट्रायल घेणं, मायक्रो पायलट प्रोजेक्ट चालवणं, R&D डिपार्टमेंट चांगलं करणं, या सगळ्या गोष्टींवरती मी जास्त प्रमाणात लक्ष घालतो. त्याच्यामुळे सध्या माझा ऑपरेशन्सवरती थोडाफार वेळ काम असेल, पण स्ट्रॅटेजी आणि R&D या गोष्टींवरती मी जास्तीत जास्त वेळ देतो, कारण की पुढे काय लागणार आहे हे अँटिसिपेट करायचं काम आम्ही आत्ता करतो. बरं. अजून एक मुद्दा येतो स्केल करताना, की एकदा प्रॉफिट दिसायला लागलं, स्केल दिसायला लागलं, की एक वाढीची आवड चटक लागते आणि मग एक्सपांड करूया, डायव्हर्सिफाय करूया. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन हा फार इंटरेस्टिंग शब्द आहे. आणि मग बरेचसे उद्योजक डायव्हर्सिफिकेशनमध्ये अडकले किंवा मग त्यांची ग्रोथ थांबली आणि एक डाऊनवर्ड ट्रेंड चालू झाला, असं आपण आपल्या आजूबाजूला बघतो. विशेषतः जे मोठे ब्रँड्स होते राहिले. तुम्ही या डायव्हर्सिफिकेशनचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलात आणि त्याबद्दलचा अनुभव कसा आहे? म्हणजे उदाहरणार्थ चितळे आईस्क्रीम आलं तर डायव्हर्सिफिकेशन आहे, तर काय केलं नाही, काय केलं आणि हा कॉल कसा घेतला? मला डायव्हर्सिफिकेशनबद्दल विरोध नाही. डायव्हर्सिफिकेशन करणं आवश्यक आहे पुढच्या काळात तुमची विड्थ वाढवायला ऑर्गनायझेशनची. फक्त डायव्हर्सिफिकेशन करताना तुम्हाला बरेच उद्योजकांना असं वाटतं की मी एकदा एक गोष्ट सक्सेसफुल केली आहे म्हणून मी ही गोष्ट सक्सेसफुल करू शकतो. तर ते कदाचित नाही होत. म्हणजे काही सिरियल एंटरप्रेन्योर्स असतात, पण ते मोजके असतात. आणि तुमची कोर स्ट्रेंथ काय आहे हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक असतं. पण मला काय असं वाटतं की जर तुम्ही डायव्हर्सिफाय करणार असाल तर तुम्ही एका प्रोसेस एक्सपर्टला तो धंदा चालवायला पहिलं काय तरी घ्यायला पाहिजे, किंवा एक प्रोसेस हेड किंवा बिझनेस हेड किंवा एक इंडिव्हिज्युअल P&L मेंटेन करणारी एक व्यक्ती त्याला पाहिजे. तुम्हाला वाटलं की म्हणजे आज मी मिठाई पण विकतो, उद्या गाड्या पण विकायला लागतो आणि तिसऱ्या दिवशी बिल्डिंग बांधून फ्लॅट पण विकायला लागतो, तर मला काय गाड्या विकायची अक्कल नाही किंवा मला बिल्डिंग बांधायची अक्कल नाही, तर मी त्याच्यात हेच गणित लावलं आणि करायला गेलो तर मी फसणार आहे 100%. मग ते करायला मी चांगला CEO नेमू शकतो का? नेमू शकलो उत्तम, पण त्या CEOला काय काम करायचं हे ते गव्हर्न करण्याकरता आपण काय प्रश्न विचारायचे ते समजलं पाहिजे. मग त्या दृष्टीने एक बिझनेस हेड घेऊन त्याला P&L मेंटेन करायला दिली तर कदाचित डायव्हर्सिफिकेशन सक्सेसफुल होतं. ओके. जर तुम्हाला वाटलं की आय कॅन डू एव्हरीथिंग, तर माहीत नाही. म्हणजे सेम विकेटवरती सकाळी आणि संध्याकाळी मॅच खेळली तर तोच बॅट्समन सेंचुरी करेल का नाही आपल्याला माहीत नसतं. तर आपण स्पेशलाइज या लोकांना बॅटिंगच त्याचं काम आहे, तरी तो त्याच विकेटवरती 2 दिवशी 2 वेगळे स्कोर करू शकतो. तर आपण लगे एका दिवसात सगळे बिझनेस $1 बिलियन युनिकॉर्न करू शकतो, तर असं नाही होऊ शकत. हे सगळं करताना प्रचंड फेल्युअर्स येत असतील. लोकांना कायम सक्सेस दिसतो, सक्सेस स्टोरी सेल होतात, पण फेल्युअर्स आतल्यात घडत राहतात. तर कोणत्याही एंटरप्रेनरनं जितका मोठा स्केल तितकं फेल्युअर पण मोठ्या स्केलचं. ही फेल्युअर्स कशी मॅनेज करावीत किंवा काय तुमच्या अनुभवातून आलेले मुद्दे आहेत की ज्याच्यातनं फेल्युअर मॅनेज करताय? रादर मला असं वाटतं की एंटरप्रेन्योर्सनी फेलियर शेअरिंग मेकॅनिझम करणं आवश्यक. कारण 100तल्या 2 आयडिया सक्सेसफुली बाहेर येतात, त्यातली कदाचित अर्धी आयडिया सक्सेसफुल होते. त्या 98 फेलियरबद्दल आपण बोलतच नाही. आणि ते बोलत असताना तो एंटरप्रेन्योर प्रचंड प्रेशरमध्ये असतो, त्याची प्रचंड इच्छा त्याच्यात अडकलेली असते, त्याची मानसिक क्षमता त्याच्यात अडकलेली असते, त्याच्यात काहीतरी त्याला वाटत असतं की बरोबर जमेल नाही जमेल, त्याचा एक गेस असतो, एक वेळेचं सगळं असतं आणि एक आजूबाजूची इकोसिस्टम असते. तर फेलियर झाल्याशिवाय सक्सेस होतच नाही. बरोबर. फेलियर इज बाउंड टू हॅपन, यू आर बाउंड टू फेल. आणि इफ यू रेकग्नाइज फेलियर आणि कीप डुईंग द सेम थिंग अगेन, तर यू आर अ इडियट. पण इफ यू रेकग्नाइज फेलियर आणि मेक चेंजेस अँड ट्राय अगेन, तर दॅट इज व्हॉट मेक्स यू अन एंटरप्रेन्योर. ओके.
आणि मग युअर चान्सेस ऑफ सक्सेस इम्प्रूव्ह. तुम्ही सक्सेसफुल व्हाल की नाही हे आत्ता सांगू शकत नाही, पण मागच्या या 4 गोष्टी चुकल्या, या नको करायला हे कळणं, हे इटसेल्फ तुमचे सक्सेसचे चान्सेस इम्प्रूव्ह करतं. त्यामुळे शिकावं फेलियरमधनं, आणि ते फेलियरमधनं शिकण्याकरता फेलियर्सच्या केस स्टडी बनवायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे समोर आपल्या हाय अकॅडमिक अचिव्हमेंट सोसायटीमध्ये भारतात पहिला आलं, दुसरं आलं, स्कॉलरशिप मिळाली, NTS मिळाली, बोर्डात पहिला आलो, दुसरं काय काय गोल्ड मेडल मिळालं, सक्सेसबद्दल एवढं बोललं जातं. पण ठीक आहे, 80% मिळालं तर काय कमी नाही आहेत ना. मग त्यांना पण तुम्ही सेलिब्रेट करा. आणि तसंच काय, समजा एखादा नापास झाला तर म्हणजे काय, अगदी समाजात मी नाक कसं दाखवू, हा जो तोंड कसं दाखवू असं जे आहे, किंवा माझं नाक कापलं असं जे काय म्हणतात, तसं न करता फेलियरमधनं पुढे कसं जायचं ह्याचं मेकॅनिझम्स बनवणं आवश्यक आहे. आणि म्हणजे पुढच्या काळात मी आत्ता काय फेल झालेलं नाही, काय भरपूर वेळा झालो आहे, किंवा शिव्या खाल्ल्या नाहीत का खाल्लेल्या आहेत, किंवा अजूनपर्यंत कुठल्या तरी एका पर्टिक्युलर ॲस्पेक्टवरती मला कोणीतरी बोलत नाही काय, तर भरपूर बोलतात. आणि ते बोलतात त्याचं मी पॉझिटिव्हली चॅनलाइज करायचा प्रयत्न करतो. मलाही वाईट दिवस असतात, पण ह्याची एक इकोसिस्टम झाली ना तर नवीन ऑन्टरप्रिनर्सना खूप चांगलं होईल. तर आपण कसं थिंक बँक थ्रू हे करू शकतो याचा आपण विचार करत होतो. अगदीच हा खूप इंटरेस्टिंग इन्साईट आहे की फेल्युअर शेअरिंग मेकॅनिझम. या इन्साईटवरती या एपिसोडमध्ये आपण थांबूया. पण पुढच्या एपिसोडमध्ये मी असं म्हणतात की 90% बिझनेस ज्या गोष्टीमुळे फेल होतात त्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. पण आता इथंच थांबू. धन्यवाद. थँक्यू.